खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा। मी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंग्याजवळ उभा आहे। माझ्या मागच्या बाजूला बालिंगा आहे आणि या बाजूला दोनवडे आहे। त्या दोन गावाच्या मध्ये भोगावती नदीच्या नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे। यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कनेरी मठाला जोडणार आणि तिथून तो बुदरगडच्या दिशेने जाणार, परंतु बुदरगडहून कनेरी मठाहून ज्योतिबाला जोडणारा एक उपशाखा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दर्याचे वडगाव, नंदवाड, बालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पारडी, खुर्द, नेतवडे, केरली आणि या बाजूला असणाऱ्या त्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार। आता हा सारा परिसर आहे तो सगळा सखल आहे। या पूर्वेकडून पश्चिमेकडे भोगावती नदी येते, जी चिखलीला गेल्यानंतर तिचं रूपांतर पंजिंगेमध्ये होतं। त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते। या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून ज्योतिबाकडे जाणार आहे। आता या ठिकाणी आपण उभा आहे, समोर जो ऊस दिसतो 2019 साली या ऊसावर 25 फूट पाण्याची पातळी होती। म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे टेकडीवर त्याला पाणी घासत होतं। आता एवढा भराव हा कनेरी मठापर्यंत या दोन्ही नद्याच्या विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदी पात्रावर तेवढा पूर होणार। ह्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा हा शक्तीपीठाची उपशाखा ओलांडेल, खालून जाऊ शकत नाही कारण नदी पात्र आहे, गाळाची जमीन आहे, म्हणजे तिथे एक उड्डाण पूल होणार। म्हणजे उड्डाण पूल होणार म्हणजे त्याचा अजून भराव वाढणार, म्हणजे इथं जवळजवळ 50 ते 55 फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार। आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावती कारखान्याच्या परिसरातली राशिवडे जे राधानगरीमध्ये येते, परिते, हसूर, सडोली, कांडगाव, हळदी, कोथळी, महे, बीड, पोगे, पाडळी खुर्द, वाकरे, सावरवाडी, आरे, बालिंगा, दोनवडे, नागदेववाडी, कोपर्डे, अडूर, सांगरूळ, कळे, बामटे, चिंचवडे, प्रयाग, चिखली, शिंगणापूर, केरली, केरले, शिंदेवाडी, आंबेवाडी, वरणगे पाडळी, माझगाव, देवठाणे, तिरपण, माझनाळ, बाजार भोगाव आणि पुनाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही जर का महिनाभर जर का पाण्याखाली राहायला लागली तर या करवीर असेल, राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल, पन्हाळा असेल, या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी? यांना शक्तीपीठ महामार्गाला एक शाखा काढायची होती तर ती पूर्व बाजूला काढायला पाहिजे होती। तिथून आता चौकापासून ज्योतिबाच्या दिशेनं येणारा जो काय राष्ट्रीय महामार्ग होता पुणे नागपूर रत्नागिरीचा, त्याला जोडायला पाहिजे होतं, परंतु हा नवीन रस्ता केला आणि या साऱ्या जवळजवळ 100-125 गावातल्या लोकांचं जीवनमान याने धोक्यात आणलेलं आहे। शक्तीपीठाला आमचा विरोध का आहे? केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे, तर शेतकऱ्याला शेतीच करणं अवघड आहे आणि जे खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांना महिनाभर घरातली भांडी कुंडी जनावरं घेऊन गाव सोडावं लागणार आहे। म्हणून आमचा शक्तीपीठाला विरोध आहे। बाबांनो, तुमच्या विकासाला आमचा विरोध नाही, तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही, करा भक्ती तुम्ही देवाची, परंतु आमच्या घरादारावर नागर फिरवून तुम्ही भक्ती कुणासाठी करताय आणि देव तरी प्रसन्न होईल का तुम्हाला? आणि मला वाटतंय की हे जे काही शक्तीपीठ आहे हे भक्तासाठी नाही, हे विकासासाठी नाही, हे अदानीच्या विकासासाठी आहे। आम्हाला माहिती आहे अदानीनं गडचिरोलीतल्या आदिवासींना हुसकावून जवळजवळ 2000 हेक्टर जमिनीतून त्यांना हुसकावून लावलं, तिथलं जंगल तोडलं, तिथं जी त्याची अदानीची खाण आहे त्या खाणीतले खनिज शक्तीपीठ महामार्गानं वेगानं गोव्यात अदानीच्याच मालकीच्या असणाऱ्या बंदरावरून परदेशात निर्यात करायचा आहे। म्हणून अदानी नावाचा एक दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या माणसाची गरिबी हटवण्यासाठी या साऱ्या लोकांना तुम्ही संकटात टाकता काय? त्यांचं वाटोळं करताय काय? देवेंद्र फडणवीसांना माझा एवढाच प्रश्न आहे।